नमस्कार. माझं नाव अलका नामदेव परीट. मला 2 मुले आहेत. माझा एक मुलगा 9वीमध्ये शिकत आहे आणि दुसरा मुलगा 2रीमध्ये भगवान महावीरमध्ये शिकत आहे. मला भगवान महावीरविषयी, शाळेविषयी 2 शब्द असं बोलावंसं वाटते. माझा मोठा मुलगा शिशुवर्गापासून आत्तापर्यंत भगवान महावीरमध्ये शिकत आहे. तो सेमीला असल्यामुळं मला असं माझ्या मनात इच्छा होती की माझा लहान मुलगा मी त्याला दुसरीकडे इंग्लिश मिडियमला असं टाकावं अशी माझी इच्छा होती. पण त्याचे 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळं मला काही त्याला इंग्लिश मिडियमला टाकता आलं नाही. मी बरेच शाळा फिरले पण माझ्या मुलाला कोणीच घेत नव्हतं. मग नंतर मी शेवटी भगवान महावीरच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सांगोले मॅडम, मी त्यांची भेट घेतली. मग त्यांनी माझ्या मुलाला डायरेक्ट 1लीमध्ये ॲडमिशन दिलं. त्यांनी मला वाटायचं की हा शिशुवर्ग नाही, बालवर्ग नाही, काहीच नाही, डायरेक्ट 1लीला माझा मुलगा जातो, त्याला काही येतं का नाही येतं. पण त्यावेळेला मला सांगोले मॅडमनी आश्वासन दिलं की बरोबर तो मुलांसोबत शिकेल, आपली शाळा पूर्ण मॅडम लोक सगळे फोकस करतील. आणि खरंच तसं झालं. आज माझा मुलगा 2रीला आहे. आज वर्गात त्याच्या तो टॉप आहे. आज त्याला सायन्सचं त्याला समजतं, इंग्लिशमध्ये त्याला थोडे तोडके मोडके शब्द का होत नाही पण इंग्लिशमध्ये आज बोलतो, त्याला वाचता येतं. मॅथमध्ये चांगला आहे तो. सगळे शिक्षक, भगवान महावीरचे जे शिक्षक लोक आहेत ते सगळेच चांगले आहेत. मुलांसाठी मेहनत घेतात, चांगले शिकवतात, सगळे संस्कार घडवतात, शाळेमध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी घेतात, मुलांना सहभाग घ्यायला लावतात. वेळोवेळी पॅरेंट्स मीटिंग होत असते. त्याच्यामध्ये पालकांचे त्यांनी विचार घेतात त्याच्यामध्ये की कोणाला कुठं काही होत नाही, कोणाला कुठं काय समजतं की काही पालकांच्या काही अडचणी आहेत ते पण समजून घेतल्या जातात. त्या मीटिंगमध्ये विविध उपक्रम घेतले जातात. मोठ्यांपासून ते लहान्यापर्यंत सगळे लगे उपक्रम पूर्ण घेतले जातात. खरंच मला वाटतं की आमची शाळा फार चांगली वाटते. म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा माझ्या मुलांची शाळा म्हणण्यामध्ये मला जास्त अभिमान वाटतो. कारण त्या शाळेने माझ्या मुलांना फार चांगलं घडवलेलं आहे. आज माझा मोठा मुलगा आज 9वीमध्ये शिकत आहे. आता आणखी एक 10-12 दिवसांनी तो 10वीमध्येच जाईल. आत्तापर्यंत मी त्याला आणखी ट्युशन लावलेले नाही. कारण असं हे सांगोले मॅडमचं तत्व होतं की मुलांना ट्युशन लावायचंच नाही. का म्हणून लावायचं? मुलांना आपल्या शाळेमध्ये काही समजत नाही का? सगळं समजतं, करतं. म्हणून आज त्यांच्या विश्वासावर मी आत्तापर्यंत मी माझ्या मुलाला ट्युशन लावलेलं नाही. त्यालाच काय त्यांना ट्युशन लावलेले नाही. का तर खरंच शिक्षक लोक फार चांगले आहेत, मेहनत घेतात मुलांवर. आणखी काय बोलावं? भगवान महावीर शाळेबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण मग किती बोलावं. त्याच्यामुळं मी बस एवढंच सांगते की शाळा फार चांगली आहे आणि शिक्षक लोक पण फार चांगले आहेत. पालकांची पण रिस्पेक्ट ठेवतात, पालकांची मतं पण जाणून घेतात. त्यांनी मुलांची मतं जाणून घेतात. मुलांना काय अडचणी वगैरे असल्या त्या पण त्या जाणून घेतात. बस एवढंच मला वाटते की शाळा आमची फार चांगली आहे. आणखी शाळेनं प्रोग्रेस करावं असं मला वाटते. आणखी काही विशेष परीक्षा वगैरे शाळेमध्ये घ्याव्या, मुलांना विचाराव्या, म्हणजे त्यांना पुढे जाण्यासाठी होप मिळतं. खेळामध्ये थोडंसं मुलांना वाव दिला पाहिजे आणि थोडं आणखी स्पर्धेमध्ये, सध्या स्पर्धेचं युग आहे, स्पर्धा परीक्षा वगैरे आपल्या शाळेमध्ये घेतल्या याव्या असं आणखी माझी इच्छा आहे. तसं शाळा फार मेहनत घेतेच पण आणखी पण हे एवढं सगळं ॲक्टिव्हिटी आणखी घेतल्या तर फारच आणखी छान होईल. बस एवढंच बोलून मी माझं शब्द संपवते. नमस्कार.